Hi friends, our last video is on working of lens in human eye. Our today's video is on defects of vision and their corrections. Defects means something wrong in our vision and how can we correct it by using concave or concave lens or convex lens or spectacles in our spectacles. Some people cannot see things clearly due to loss of accommodation power of the lenses in their eyes. Because of defective refraction by the lenses, their vision becomes faint and fuzzy. In general, there are three types of refraction defects. हे जे defects आय मध्ये येतात हे कशाने होतात. इथे आपल्या आय मध्ये जी लेन्स असते त्या लेन्स मध्ये काहीतरी रिफ्रॅक्शन पॉवर मध्ये लेन्सच्या काही डिफेक्ट आला तर मग आपल्याला आय डिफेक्ट ऑफ विजन होतो. आणि तो कसा करेक्ट करायचा. देर आर थ्री टाइप्स ऑफ डिफेक्ट्स. फर्स्ट इज नियर साइटेडनेस. नियर साइटेडनेस, हियर नियर साइटेडनेस, साइट मीन्स दृष्टी, नियर मीन्स जवळ. इथे काय लक्षात ठेवायचं आहे. नियर बाय ऑब्जेक्ट्स कॅन बी सीन क्लिअरली, जवळची वस्तू दिसते. किंवा याच्या अपोजिट जर म्हटलं तर इथे नियर आहे म्हणून दूरची वस्तू दिसत नाही, जवळची वस्तू दिसते असं आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जातं. नियर आहे म्हणून दूरची वस्तू दिसत नाही असं लक्षात ठेवायचं आहे. याला दुसरं नाव आहे मायोपिया. In this case, the eye can see clearly objects nearby objects clearly, but the distant objects appear indistinct. दूरचे जे ऑब्जेक्ट आहे ते दिसत नाही, जवळचे ऑब्जेक्ट क्लिअर दिसतात. This means that the far point of the eye is not at infinity but shifts closer to the eye. याचा अर्थ असा की जो फार पॉइंट इन्फिनिटीवर असतो तो इन्फिनिटीमध्ये न राहता तो आयच्या जवळ येतो. In this defect, the image of distant object forms in front of the retina. इथे तुम्हाला 7.13 फिगर ऑब्झर्व करायची आहे. सेकंड नंबरची फिगर. फर्स्ट जी आहे ती नॉर्मल आयची आहे की कसे इन्सिडेंट रेस आपल्या आयमधील लेन्सवर इन्सिडेंट होतात. लाईट रेस आपल्या आयमधील लेन्सवर इन्सिडेंट होतात आणि मग तिथून आपली कॉन्व्हेक्स लेन्स जी आहे ती कन्व्हर्जिंग लेन्स आहे म्हणून ते रेज जे आहे ते रेटिनावर कन्व्हर्ज होतात आणि इमेज फॉर्म होते. सेकंड नंबरची जी आहे ती डिफेक्टिव्ह आयची तुम्हाला इथे डायग्राम दाखवलेली आहे. मायोपिक आय तिथे लिहूनच आहे. तर इथे काय होतं की इमेज जी आहे ऑब्जेक्टची ती रेटिनाच्या समोर फॉर्म होते. तुम्हाला इथे दिसत आहे ही इमेज जी आहे ती रेटिनाच्या समोर फॉर्म झालेली आहे, रेटिनावर फॉर्म झालेली नाही. असं होण्याचे दोन कारणे आहे. देर आर टू रिझन्स फॉर दिस डिफेक्ट. कशामुळे होत असेल. द कर्वेचर ऑफ द कॉर्निया अँड द आय लेन्स इन्क्रीजेस. द मसल्स नियर द लेन्स कॅन नॉट रिलॅक्स सो दॅट द कन्व्हर्जिंग पॉवर ऑफ द लेन्स रिमेन्स लार्ज. पहिलं कारण आहे की कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड आय लेन्स इन्क्रीजेस. त्याची जी साईज आहे ती कॉर्नियाची आणि लेन्सची इन्क्रीज होते. ही जी सेकंड नंबरची डायग्राम आहे याच्यामध्ये इमेज जी आहे ती रेटिनाच्या अलीकडेच फॉर्म झाली आहे, रेटिनावर फॉर्म झालेली नाही आहे. याचं कारणच असं आहे की कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड आय लेन्स इन्क्रीजेस अँड द मसल नियर द लेन्स कॅनॉट रिलॅक्स सो दॅट द कन्व्हर्जिंग पॉवर ऑफ द लेन्स रिमेन्स लार्ज. त्या मसल्स रिलॅक्स होऊ शकत नाही त्यामुळे जी कन्व्हर्जिंग पॉवर ऑफ द लेन्स आहे ती लार्ज होते आणि समोर त्याचं कन्व्हर्जन होण्याच्या ऐवजी लाईट रेजचं अगदी रेटिनाच्या अलीकडेच लवकर कन्व्हर्जन होतं आणि इमेज फॉर्म होत नाही म्हणून हा डिफेक्ट नियर साइटेडनेस हा डिफेक्ट होतो. सेकंड रिझन, द आयबॉल इलॉंगेट्स सो दॅट द डिस्टन्स बिटवीन द लेन्स अँड द रेटिना इन्क्रीजेस. आयबॉल जो आहे तो इलॉंगेट्स होतो त्यामुळे लेन्स आणि रेटिना यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते वाढतं आणि त्यामुळे नियर साइटेडनेस हा डिफेक्ट होतो. आता हे डिफेक्ट कशामुळे होतं याचे कारण पाहिले आपण. आता हा करेक्ट कसा करता येईल. डिफेक्ट जर झालेला आहे तर तो करेक्ट करण्यासाठी काही उपाय आहे. म्हणजेच आपण स्पेक्टॅकल्स वापरतो तर ते स्पेक्टॅकल्सची रचना कशी असते, कशा प्रकारे स्पेक्टॅकल्स वापरायला पाहिजे ज्याच्यामुळे नियर साइटेडनेस आपली दूर होईल, आपल्याला दूरच्या वस्तू पण दिसतील.
This defect can be corrected by using spectacles with concave lens of proper focal length. This lens diverges incident rays, and these diverged rays can be converged by the lens in the eye to form the image on the retina. The focal length of the concave lens is negative, so a lens with negative power is required for correcting nearsightedness. The power of the lens is different for different eyes depending on the magnitude of their nearsightedness. हा डिफेक्ट जो आहे हा आपण कॉन्केव्ह लेन्सचा चष्मा वापरून कमी करू शकतो. कॉन्केव्ह लेन्स वापरण्यामागचं कारण असं आहे की ही जी लेन्स आहे कॉन्केव्ह लेन्स आपण आधीच पाहिलं की ही डायव्हर्जंट लेन्स आहे. तर ही कॉन्केव्ह लेन्स आपण डायग्राममध्ये पहा. कॉन्केव्ह लेन्स जी आहे ही जे लाईट रेज येत आहेत ते डायव्हर्ज करते आणि ते डायव्हर्ज केलेले लाईट रेज पुन्हा आपल्या डोळ्यावर पडतात. ज्यावेळेस ते डोळ्यावरच्या कॉन्व्हेक्स लेन्सवर पडतात ते कॉन्व्हेक्स लेन्स मग त्या रेजला रिफ्रॅक्टेड करून कॉन्व्हर्जिंग लेन्समध्ये कन्वर्ट होत. याची प्रॉपर्टीच आहे की रेज कन्वर्ज करणे, म्हणून हा कॉन्व्हेक्स लेन्स हे रेज कन्वर्ज करून मग रेटिनावर इमेज फॉर्म करतो. आणि कॉन्केव्ह लेन्सची फोकल लेंथ जी आहे ती निगेटिव्ह आहे, म्हणून आपल्याला निगेटिव्ह नंबरचा चष्मा वापरावा लागतो. आणि प्रत्येकाचा जो नंबर आहे तो वेगवेगळा असतो, कारण प्रत्येकाच्या डिफेक्टची जी मॅग्निट्यूड आहे ती नियर साइटेडनेसची जी मॅग्निट्यूड आहे ती डिफरंट असते, म्हणून प्रत्येकाची पॉवर ऑफ लेन्स जी आहे ती डिफरंट असते. देन सेकंड डिफेक्ट, फार साइटेडनेस और हायपरमेट्रोपिया. फार साइटेडनेस इथे आता जवळची वस्तू दिसत नाही, दूरची दिसते. फार मीन्स दूर, तर दूरची वस्तू दिसते, जवळची दिसत नाही. आता या फार साइटेडनेससाठी 7.14 इथे तुम्हाला डायग्राम्स दिलेले आहेत. या डिफेक्टमध्ये इन दिस डिफेक्ट द ह्युमन आय कॅन सी डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली बट कॅनॉट सी नियर बाय ऑब्जेक्ट डिस्टिंक्टली. मी आधीच सांगितलं तुम्हाला की या डिफेक्टमध्ये जवळची वस्तू दिसत नाही, दूरची वस्तू दिसते. दिस मीन्स दॅट द नियर पॉईंट ऑफ द आय इज नो लॉंगर ॲट 25 सेंटीमीटर बट शिफ्ट्स फर्दर अवे. मिनिमम जी नियर साइटेडनेससाठी लेंथ आहे ती 25 सेंटीमीटर आहे, पण 25 सेंटीमीटर न राहता त्या आयचा पॉईंट जो आहे तो थोडा दूर शिफ्ट होतो आणि त्याच्यामुळे हा डिफेक्ट होतो. आणि फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे द इमेजेस ऑफ द नियर बाय ऑब्जेक्ट्स गेट फॉर्म बिहाइंड द रेटिना. हा सेकंड नंबरचा जो दाखवलेला आहे आपल्याला, सेकंड नंबरची डायग्राम जी आहे ती इथे इमेज जी आहे ती हे जे रेज कन्वर्ट झालेले आहे ते रेटिनावरही कन्वर्ट झालेले नाही आहे, बिहाइंड द रेटिना आयच्या बाहेर तुम्हाला इथे पॉईंट दिसत आहे त्या पॉईंटवर कन्वर्ट झालेले आहे, म्हणून याला हायपरमेट्रोपिक हा डिफेक्ट असा इथे डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट केलेला आहे. त्या आयवर रेटिना असतो आयवर आणि ह्या आयच्या बाहेर म्हणजेच त्या रेटिनाच्याही मागे हे रेज कन्वर्ज होतात, म्हणून आपल्याला जवळची वस्तू दिसत नाही. देर आर 2 reasons फॉर farsightedness. First is curvature of the cornea and the eye lens decreases so that converging power of the lens become less. आता इथे नियर साइटेडनेसमध्ये कॉर्निया आणि आय लेन्स इन्क्रीज होते आणि फार साइटेडमध्ये कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड आय लेन्स डिक्रीज होते, म्हणजे ती छोटी होते. द कन्वर्जिंग पॉवर ऑफ द लेन्स बिकम लेस, आणि ती लेन्स छोटी झाल्यामुळे त्याची जी कन्वर्जिंग पॉवर आहे ती सुद्धा कमी होते, म्हणजेच एका पॉईंटवर जे रेज येतात ती कन्वर्जिंग पॉवर कमी होते. Second reason is due to the flattening of the eyeball, the distance between the lens and retina decreases. eyeball ची साइज जी आहे ती अशी फ्लॅटनिंग होते, चपटी होते, आणि चपट्या झाल्यामुळे लेन्स आणि रेटिना यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते कमी होते, डिक्रीज होते. आता हा डिफेक्ट सुद्धा आपल्याला करेक्ट करता येतो बाय यूजिंग spectacles. These defects can be corrected by using convex lens with proper focal length. आपण नियर साइटेडनेसमध्ये कॉन्केव्ह लेन्स यूज केली. आता इथे थर्ड डायग्राम आपण पाहत आहात. इथे हा डिफेक्ट करेक्ट करण्यासाठी आपल्याला कॉन्वेक्स लेन्सचा यूज करायचा आहे विथ प्रॉपर फोकल लेंथ. दिस लेन्स कन्वर्जेस द इन्सिडेंट रेज बिफोर दे रीच द लेन्स. कॉन्वेक्स लेन्स वापरल्यामुळे हे जे लाईट रेज येतात ऑब्जेक्ट्सपासून हे
आधीच कन्वर्ज होतात. कन्वर्ज द इन्सिडेंट रे बिफोर दे रीच द लेन्स. या डोळ्यामधल्या लेन्सच्या पर्यंत जे रेज पोचायच्या आधीच हे इन्सिडेंट रेज या बाहेरच्या कॉन्व्हेक्स लेन्समुळे कन्वर्ज होतात. द लेन्स दॅट कन्वर्जेस देम टू फॉर्म द इमेज ऑन द रेटिना. आणि हे जे लेन्स आहे हे परत आपल्या डोळ्यामधल्या लेन्सवर पडल्यानंतर परत कन्वर्ज होतात आणि मग रेटिनावर इमेज फॉर्म होते. कन्वर्ज होतात म्हणजे एका पॉईंटवर जमा होतात. इमेज फॉर्म होण्यासाठी ते रेटिनावर कन्वर्ज होतात. द फोकल लेंथ ऑफ अ कॉन्व्हेक्स लेन्स इज पॉझिटिव्ह. आपण इथे पाहिली होती की फोकल लेंथ ऑफ concave lens is negative, so the number of our spect is negative, and here the focal length of the convex lens is positive. Thus the spectacles used to correct farsightedness has positive power. The power of these lenses is different depending on the extent of farsightedness. या लेन्सची जी पॉवर आहे ती वेगवेगळी असू शकते. ज्याप्रमाणे तो डिफेक्ट आहे, त्याचं प्रमाण आहे फारसाइटेडनेसचं, त्याचप्रमाणे त्या लेन्सची पॉवर ही डिफरंट असू शकते. देन थर्ड डिफेक्ट इज प्रेसबायोपिया. जनरली आपल्याला दोन डिफेक्ट माहीत आहे. हा तिसरा डिफेक्ट आहे प्रेसबायोपिया. जनरली द फोकसिंग पॉवर ऑफ द आय लेन्स डिक्रीजेस विथ एज. द मसल्स नियर द लेन्स लूज देअर ॲबिलिटी टू चेंज इट्स फोकल लेंथ ऑफ द लेन्स. The near point of the lens shift further from the eye. Because of this old people cannot see nearby objects clearly. हा जो डिफेक्ट आहे हा वयोमानाप्रमाणे होणारा डिफेक्ट आहे. जनरली जसं जसं वय कमी होतं तसं तसं आपली फोकसिंग पॉवर जी आहे आय लेन्सची ती कमी होते वयोमानाप्रमाणे. आणि मग ज्या डोळ्यामध्ये जो लेन्स आहे त्याच्या बाजूला ज्या मसल्स असतात, सिलिअरी मसल्स, त्यांची जी ॲबिलिटी असते त्यांची फोकल लेंथ चेंज करण्यासाठी अकॉर्डिंग टू द ब्राईटनेस ऑफ लाईट, ती जी आहे ती ॲबिलिटी कमी होते वयोमानाप्रमाणे. आणि द नियर पॉईंट ऑफ द लेन्स शिफ्ट फर्दर फ्रॉम द आय. आणि जो नियर पॉईंट 25 सेंटीमीटर मिनिमम असायला पाहिजे तो जास्त होतो आणि त्यामुळे आपल्याला नियर साइटेडने जवळच्या वस्तू ज्या आहेत त्या दिसत नाही, क्लिअरली दिसत नाही. बिकॉज ऑफ ओल्ड एज पीपल कॅनॉट सी नियर बाय ऑब्जेक्ट्स क्लिअरली. समटाइम्स पीपल सफर फ्रॉम नियर साइटेडनेस ॲज वेल ॲज फार साइटेडनेस. इन सच अ केस बायोफोकल लेन्सेस आर रिक्वायर्ड टू करेक्ट द डिफेक्ट. कधी कधी काही लोकांना नियर साइटेडनेस हा डिफेक्ट असतो आणि फार साइटेडनेस हा पण डिफेक्ट असतो. हे दोन्ही डिफेक्ट ॲट ए टाइम कोणाकोणाला जाणवतात आणि अशा केसमध्ये बायफोकल लेन्स हा डिफेक्ट करेक्ट करण्यासाठी याच्यावर आपण म्हणू त्याला ट्रीटमेंट म्हणू किंवा मग आपल्याला चांगलं दिसण्यासाठी दोन्हीही लेन्सेस वापरावं लागतात. बायफोकल lenses are required to correct the defect. In such lenses the upper part is concave lens and corrects nearsightedness while the lower part is a convex lens which corrects the farsightedness. आपण आधीच पाहिलं की नियर साइटेडनेस करेक्ट करण्यासाठी आपल्याला कॉन्केव्ह लेन्स वापरायचा आहे आणि फार साइटेडनेसच्या करेक्शनसाठी आपल्याला कॉन्वेक्स लेन्स वापरायचा आहे. पण ज्यांच्यामध्ये दोन्हीही डिफेक्ट ॲट ए टाइम दिसतात त्यांच्यासाठी आपल्याला जो अप्पर पार्ट आहे आपल्या स्पेक्सचा तिथे कॉन्केव्ह लेन्स वापरायची आहे आणि जो लोअर पार्ट आहे त्याच्यामध्ये कॉन्वेक्स लेन्स वापरायची आहे जी फार साइटेडनेस करेक्ट करते. अशा प्रकारे हा तिसरा डिफेक्ट आहे. हे 3 डिफेक्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले. व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या टेक विद्या या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. माझ्या सायन्स डिफरन्स या व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या खाली देत आहेत जेणेकरून तुम्हाला या धड्यामध्ये आलेला जो डिफरन्स आहे 2 टाइप्स डिफरन्स आपण आतापर्यंत पाहिलेले आहे. एक कॉन्वेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स जे आपण पहिल्या पार्टमध्ये शिकलो आणि आज आपण नियर साइटेडनेस आणि फार साइटेडनेस यामधला डिफरन्स शिकलो. तर तो डिफरन्स माझा खाली ज्या लिंक दिलेल्या आहे त्यामध्ये स्पेशल व्हिडिओ सायन्स डिफरन्सेस या हेडखाली तुम्हाला चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल आणि समजण्यास मदत होईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक बघून तो वॉच करू शकता.
थँक्स. बाय बाय.